नमस्कार, गार्गीज क्रेझी लॅबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उपवासाची पुरी भाजी। त्यासाठी आपण इथे बटाटे उकडत ठेवलेत। कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे घेतले अद्रक आणि मिरची, त्याला आपण त्याचा ठेचा करणार आहोत। त्याला छान ठेचून घेऊयात। आता पीठ मळण्यासाठी आपण इथे उकडलेले बटाटे घेतलेत, ते आपण छान किसून घेणार आहोत, जेणेकरून मध्ये कुठे बटाट्याचे गठ्ठे राहणार नाही। 1 वाटी वरीच्या पिठाला 1 मीडियम साईजचा बटाटा असा आपण अंदाज घेणार आहोत। इथे मी 2 बटाटे घेतलेत आणि 2 वाट्या पीठ घेतलेले। बटाटे छान आपले किसून झालेले आहेत। त्यात आपण वरीच्या तांदळाचं पीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ आणि आपण जे आलं मिरची जे ठेचलेले ते इथे थोडं ऍड करणार आहोत आणि थोडं बटाट्याच्या भाजीसाठी ठेवणार आहोत। आता पीठ आपण छान एकजीव करून घेऊयात आणि मग आवश्यक त्या प्रमाणानुसार आपण इथे पाणी ऍड करत पीठ मळून घेणार आहोत। आता थोडं थोडं पाणी ऍड करून आपण छान पीठ मळून घेणार आहोत आणि पिठाचा गोळा हा जास्त घट्टही नाही मळायचा आणि नरमही नाही मळायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुरी नीट थापता आली पाहिजे। इथे तुम्ही राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता, पण राजगिऱ्याचं पीठ किंवा वरीच्या तांदळाचं पीठ यांना बाइंडिंग करण्यासाठी आपण इथे बटाटा ऍड केलाय, कारण यांना स्वतःचा असा चिकटपणा नसतो। आता आपलं पीठ मळून झालंय, आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊयात। इथे घरचं साजूक तूप यूज केलंय। मोस्टली उपवासाचे पदार्थ हे तुपातच करावेत। त्यात जिऱ्याची फोडणी, आलं मिरची छान परतून घेणार आहोत आणि यात आपण बॉईल केलेले बटाटे ऍड करूयात। त्यात चवीनुसार मीठ आणि छान परतून घेऊयात। यात तुम्ही शेंगदाण्याचं कूटही ऍड करू शकता किंवा ओलं खोबरं तेही वापरू शकता, जे तुम्हाला उपवासाला चालतं। कोणी जिरं खात नाही, कोणी कोथिंबीर खात नाही। ज्या गोष्टी तुम्हाला चालतात त्या तुम्ही इथे ऍड करू शकता। पुरी थापण्यासाठी आपण आता प्लास्टिक पेपर किंवा पळसाचं पान, केळीचं पान, कोणतेही पान घेऊ शकतो। त्यासाठी पहिले आपण पानाला तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून ती पुरी चिकटली नाही पाहिजे आणि इझिली काढता आली पाहिजे। अशा प्रकारे आपण थापून ती तळून घेणार आहोत। आता आपण एक एक पुरी तापून मस्त तळून घेऊयात। छान फुलतात या पुऱ्या आणि खायलाही खूप छान लागतात। यांना चिकटपणा पिठाला चिकटपणा नसतो, त्याच्यामुळे या नीट लाटता येत नाही। कडा त्याच्या क्रॅक होतात, त्यामुळे आपण इथे तेलाचा हात लावून मस्त थापून घेणार आहोत। सगळीकडून सेम थापायचे, जेणेकरून ती छान पुरी फुगली पाहिजे। यासोबत खाण्यासाठी जर तुम्हाला ताक किंवा दही बनवायचं असेल तर त्याला आपण तुपाची फोडणी आणि मिरची फोडणी दिली तर ते बाधत नाही। त्यामुळे आपण इथे ताकाला तूप मिरची फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपण तूप गरम केलंय, त्यामध्ये 1 मिरची, काळी मिरीची पावडर आणि ही फोडणी आपण ताकावर घालणार आहोत, जेणेकरून ते बाधणार नाही, कारण पाण्या पावसाचे दिवस आहेत। आणि चवीनुसार मीठ। आपली पुरी भाजी रेडी झालेली आहे। वरीच्या तांदळाची पुरी, बटाट्याची भाजी, छानपैकी अशा बटाटा साबुदाण्याच्या चकल्या आणि फोडणीचं ताक।